ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या 10वीच्या निकालात ठाणे जिल्ह्याने 95.04% निकालाची नोंद केली. यंदाही मुलींनी उत्तीर्णतेमध्ये बाजी मारली असून मुलींचा निकाल 96% लागला तर मुलांचा निकाल 93% एवढा लागला आहे. जिल्ह्यातील 1,11,322 विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1,10,904 विद्यार्थी या परीक्षेला बसले आणि 1,05,408 विद्यार्थी पास झाले आहेत. भाईंदर महापालिका क्षेत्रातील शाळांनी सर्वाधिक 97.55% निकालाची नोंद केली असून येथील मुलींचा निकाल 98.35% लागला आहे. खाजगी विद्यार्थ्यांचा निकाल 77% तर रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल 29.60% लागला आहे. कळवा परिसरातील जयभीमनगर येथे एका महिलेचा चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. पूनम तिवारी असं जखमी महिलेचं नाव असून जयप्रकाश बिंद याने तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. काल झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. त्यावेळेस आरोपीने महिलेच्या पोटात चाकूने वार केल्याचं सांगितलं जात आहे. जखमी महिलेला तातडीने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. वादाचं नेमकं कारण काय होतं याबाबत आता अधिक चौकशी सुरू आहे. खारेगाव ते गायमुख दरम्यान उभारला जाणारा 13 किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड प्रकल्प ठाण्यासाठी गेम चेंजर ठरणार असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. सुमारे 2727 कोटी खर्चाच्या या 6 पदरी मार्गाचे 28% काम पूर्ण झालं असून डिसेंबर 2028पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याचं उद्दिष्ट आहे. या मार्गामुळे खारेगाव ते गायमुख प्रवासाचा वेळ 45 मिनिटांवरून 15 मिनिटांपर्यंत येणार आहे. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करायची देखील यामुळे होणार आहे. प्रकल्पाच्या पाहणीदरम्यान कांदळवन परिसरातील अतिक्रमणं, अनधिकृत बांधकामं आढळून आली. ही अतिक्रमणं तातडीने हटवण्याच्या सूचना केळकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या मार्गामुळे मुंबई नाशिक महामार्ग आणि JNPTकडे मालवाहतुकीलाही वेगाची जोडणी मिळणार आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी
नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नालेसफाईची कामं अर्धवट असल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे महानगर संघटक महेश कदम यांनी अनोखं आंदोलन केलं. नालेसफाईच्या नावाखाली केवळ हात की सफाई सुरू असल्याचा आरोप करत थेट नाल्यात ते उतरले. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना देखील अनेक ठिकाणी गाळ आणि कचरा तसाच असल्याचा दावा त्यांनी केला. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पावसाळ्यात नागरिकांना पाणी तुंबण्याचा त्रास सहन करावा लागतो असं देखील त्यांनी सांगितलं. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झालं होतं. महापालिकेने नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी महेश कदम यांनी केली. सफाई हात की सफाई ठेकेदारची कमाई. बघा, दरवर्षी नाल्याचा झोल हा दरवर्षी होत असतो. नाले सफाईचा झोल हा दरवर्षी होत असतो. ठेकेदार गडगंज श्रीमंत होतो. मी पुन्हा सांगतो, हा चंदनवळीचा नाला हा डायरेक्ट खाडीला मिळतो. किमान 400-500 घरांच्या बरोबर बाजूला असलेला नाला आहे. दरवर्षी काही आमच्या आपल्या कुटुंबातील नागरिकांना त्या नाल्या पूरग्रस्त पुरामुळे नाल्याच्या पाण्यामुळे तिथल्या लोकांचं नुकसान होत असतं. या वर्षी तर ह्या ठेकेदारांनी कहरच केलाय. पहिलाच लॉट त्यांनी हा गाळाचा उभा केलाय. एवढा बोलतो गाळ निघाला, ह्याच्यामुळे गाळ नाही आहे. मी आज स्वतः खाली उतरून दाखवणार की गाळ अजून किती आतमध्ये रुतलेला आहे ते. आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित 19वा आंबा महोत्सव 10 तारखेपर्यंत गावदेवी मैदानात सुरू राहणार आहे. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने या महोत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येतं. या महोत्सवात कोकणातील शेतकरी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत. हापूस, पायरी, रत्ना, केसर, आंब्यांसह काजू, मालवणी मसाले, पापड, सरबत आणि आंबा फणसपोळी यासारखी उत्पादनं इथे उपलब्ध आहेत. यंदा अवेळी पाऊस, ढगाळ वातावरण, कीड याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आंबा उत्पादनात घट झाली असल्याचं केळकर यांनी सांगितलं. 2023मध्ये 2.56 लाख मेट्रिक टन उत्पादन होतं, तर 2025मध्ये ते 1,10,000 मेट्रिक टनांवर आलं आहे. ठाणेकरांनी आंबा महोत्सवातून खरेदी करून कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना पाठबळ द्यावं असं आवाहन देखील श्री केळकर यांनी केलं आहे. आमदार संजय केळकरांच्या पुढाकाराने संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठानचं आंबा प्रदर्शन इकडे नेहमी असतं. आम्ही नेहमी येतो. माझं कदाचित 6वं वर्ष असेल आणि इथे चांगल्या क्वालिटीचा आंबा मिळतो. तसेच कोकणातले आपले क्वालिटीचे प्रॉडक्ट्स सगळे मिळतात. जसे की पोहे आहेत, त्यानंतर फणसाचे काप वगैरे आहेत. भरपूर चांगले पदार्थ असतात, क्वालिटी असते आणि आपल्या कोकण बांधवांची आपण नेहमीच एवढं करू शकतो की इथे येऊन चांगले प्रतिसाद द्या आणि सगळ्यांनी इथे खरेदी करा. पहिल्यांदाच आलो मी. बरेच वर्ष पोस्टर बघत होतो शहरामध्ये. बरेच आहेत स्टॉल्स, म्हणजे ऑप्शन्स खूप आहेत आणि कोकणातले इतर प्रोडक्ट्स पण आहेत. त्यामुळे म्हणजे फेरी फुकट गेली असं मी म्हणणार नाही, पण आहे म्हणजे चांगलं. मी मूळ कल्याण येथे राहतो आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये इथे मी सेवेमध्ये आहे. साधारणतः हा जो उपक्रम चालू केलेला आहे केळकर साहेबांनी, हा फार अतुल्य व विश्वसनीय अशी क्वालिटीची या ठिकाणी हापूस क्वालिटीचे आंबे मिळतात आणि मी ते दरवर्षी सालाबादाप्रमाणे वर्षातून 2 वेळेस किंवा 3 वेळेस साधारणतः हे आंबे घेतो. अत्यंत चवीला उत्कृष्ट असलेले हे आंबे या ठिकाणी मिळतात आणि खात्रीशीर म्हणून हापूस आंब्याची जी काही ओळख आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजे बऱ्याचशा वर्षापासून येतोय आणि छान वाटतंय, आनंद वाटतोय आणि ओरिजिनल माल मिळाल्याचा, ओरिजिनल माल असल्याचा पण आपल्याला त्याचा फील होतोय आणि माल असतोच, त्यात काय डाऊट नाही आहे. ब्रह्मांड जंक्शन येथील पादचारी पुलावर गर्डर उभारणीचं काम हाती घेण्यात आल्याने घोडबंदर रोडवर 8 ते 10 मे दरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. हे काम 8 मे रात्री 11:55 पासून 10 मे सकाळी 6 वाजेपर्यंत टप्प्याने होणार आहे.
या कालावधीत ब्रह्मांड सिग्नलकडून मानपाडा ब्रह्मांड मार्गे कापूरवाडीकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. तसंच MG मोटर्स शोरूम येथून मानपाडा ब्रिजवर जाणाऱ्या वाहनांना देखील बंदी असेल. पर्यायी मार्ग म्हणून ब्रह्मांड सर्कल, आझादनगर रोड, कोलशेत, ढोकाळी रोडमार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून. आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.